नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे। माझं ऑफिस पुणे आणि औरंगाबाद दोन्ही ठिकाणी मी काम करतो। माझं या यूट्यूबवर आपलं खूप खूप स्वागत। याआधी प्रकाशित झालेल्या सर्व व्हिडिओंना तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभारी आहे। आजही मी एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे। फक्त मित्रांनो, एक लक्षात ठेवा की सल्ल्यासाठी जर मला फोन करणार असाल तर सल्ला मोफत नाही देऊ शकत मी। हा व्हिडिओ मोफत आहे। सल्ल्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाप्रमाणे आणि सल्ला किती मोठा आहे त्याप्रमाणे फी लागेल। त्यामुळे मोफत सल्ल्याची अपेक्षा करू नका, एवढी विनंती आहे। आजचा विषय आहे MPID कायद्याचा दुरुपयोग करून खोट्या तक्रारीत अडकवायचं आणि यात असलेली पोलिसांची साशंक भूमिका। आता हा व्हिडिओ का निवडला? कारण की मला गेल्या महिन्याभरात अनेक लोकांचे महाराष्ट्रभरातनं फोन येत आहेत आणि अनेक छोट्या छोट्या कारणांवरनं MPIDच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत किंवा MPIDची फिर्याद नोंदवायची धमकी दिली जाते आणि त्यामागून लवकरात लवकर पैसे मिळावे, ज्याच्याकडे तुम्ही दिलेले आहेत किंवा गुंतवलेले आहेत त्याच्याकडनं लवकरात लवकर रिकव्हरी व्हावी, ही त्यामागची भूमिका आहे। आणि ह्या रिकव्हरीसाठी पोलीस रिकव्हरी एजंटची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करत आहेत। हे दुर्दैव आहे की पोलीस डिपार्टमेंटने किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या खोट्या तक्रारींमधनं MPID लागू करून पैसे वसुलीला मदत करण्याचा प्रयत्न करणे। आता खोट्या तक्रारी कशा काय आहेत? आज मी चर्चा करणार आहे की माझ्याकडे ज्या विविध इन्क्वायरीज आलेल्या आहेत त्या इन्क्वायरीजमधनं केस स्टडी टाईप मी सांगणार आहे की एक माणूस आहे, त्याचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे, तो स्वतः करत होता। त्या व्यवसायातनं त्याच्या मित्रांना कळलं की तो शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याला चांगला नफा मिळतो आहे। मग त्या मित्रांनी त्याला गळ घातली की बाबा रे, तू तुझ्यासाठी करतो ना, आमच्यासाठी पण कर। तू जेवढं कमवतोय त्याच्यापैकी अर्धच आम्हाला शेअर कर, प्रॉफिट अर्ध तू ठेव, पण आम्हाला तू मदत कर। आणि एका चांगल्या भावनेतनं त्या माणसाने यांचे पैसे घेतले आणि ज्या लोकांनी त्याला स्वतःहून पैसे दिले त्याने कुठलीही स्कीम दाखवलेली नाही आहे, कुठलंही प्रलोभन दिलेलं नाही आहे, कुठलीही जाहिरात केलेली नाही आहे, कुठलंही प्रेझेंटेशन केलेलं नाही आहे, एजंटमार्फत सुद्धा पैसे गोळा करायचा प्रयत्न केलेला नाही। जवळच्या लोकांनी, नातेवाईकांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी ही माहिती मिळाल्यावर अप्रोच झाले, त्याच्या ऑफिसला गेले। पण या लोकांना असं काही झालं की मग मात्र बाकी 2 वर्ष यांना पैसे नको होते, पण आता यांना लगेच पैसे हवे असतात परत। आणि मग यांना कुणीतरी कान भरतं, कुठेतरी ग्रुप्स तयार होतात, कुणीतरी एकत्र भेटून आग लावल्या जाते आणि कानामार्फत विष मनात ओतलं जातं की आता याच्याकडनं पैसे परत घ्या सगळे एकत्र। अहो, तुम्ही देताना तुकड्या तुकड्यात पैसे दिले होते, परत घेताना तुम्हाला एकत्र पैसे सगळे एक गट्टा पाहिजे आणि तेही सगळ्यांना पाहिजे। त्या माणसाचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे, शेअर मार्केटमध्ये लॉस झालेला आहे, त्या माणसाने एकत्र एवढा पैसा तुम्हाला द्यायचा कुठून? जोपर्यंत प्रॉफिट होत होता तोपर्यंत तुम्हाला काही त्रास नव्हता, आता लॉस झाला तर तुम्ही लगेच चवताळून उठताय आणि मग त्याला घरी जाऊन धमक्या देणं, त्याच्या आई वडिलांना परिवाराला त्रास देणं आणि पोलिसांकडे फिर्याद करणं लगेच।
आणि पोलीसही या गोष्टीत कुठलाही माणुसकीचा विचार न करता, कुठलीही गोष्टीचा अभ्यास न करता, शहनिशा न करता, ह्या ज्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या माणसाचा जबाब न घेता सरळ सरळ डायरेक्ट MPIDचा कलम लावून मोकळे होतात आणि त्याला अटक केली जाते. आता दुसरा एक प्रकार असा आहे की MPIDमध्ये फिर्याद दाखल करताना एक अजून हे जे गुंतवणूकदार आहेत, इन्व्हेस्टर आहेत, या लोकांची एक खूप मोठी बदमाशी आहे आणि या बदमाशीमध्येही पोलीस अधिकारी सामील होतात आणि तेच त्यांना अशा प्रकारचे उलटे सल्ले देतात. तो म्हणजे गुंतवणूक करताना बाय चेक किंवा बाय RTGS किंवा बाय पेटीएम ऑनलाईन पेमेंटने तुम्ही 1,00,000, 2,00,000, 3,00,000 असे इन्व्हेस्ट केलेले असतात. पण जेव्हा परत घ्यायची वेळ येते आणि फिर्याद दाखल करायची वेळ येते त्यावेळेस असा सल्ला दिला जातो किंवा असं खोटेपणा केला जातो की फिर्याद लिहिताना असं करा की 3,00,000 रुपये आम्ही ऑनलाईन दिले आणि 3,00,000 रुपये आम्ही रोख दिले. आता रोखीचा कुठलाही हिशोब नसतो आणि रोखीला कुठलाही पुरावा नसतो की दिले का नाही दिले, मिळाले का नाही मिळाले. त्यामुळे फिर्यादीत 3च्या ऐवजी 6,00,000 लिहिले तर ते 6,00,000च फिर्यादीत गणल्या जातात. आणि असं करता करता प्रत्येकाच्याच रकमेमध्ये दुप्पट ॲड करत, कधी तिप्पट ॲड करत, कधी काही अमाऊंट ॲड करत ही अमाऊंट वाढवल्या जाते. त्याच्यात कधी कधी तर बायकोचं नाव टाकलं जातं, आईवडिलांचं नाव टाकलं जातं की मी तर चेकने दिले पण माझ्या बायकोने 2,00,000 रुपये कॅश दिले, माझ्या वडिलांनी 3,00,000 दिले, याला कॅशमध्ये दिले. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एवढी कॅश होती का घरात आणि तुमच्या इन्कम टॅक्सच्या बॅलन्स शीटमध्ये आणि रिटर्न्समध्ये तुम्ही एवढी कॅश इन हँड तुमच्याकडे आहे का. तुमचं उत्पन्न किती, तुम्ही खरोखर एवढं सेविंग आहे का तुमचं. सो असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे अशा खोट्या फिर्यादी खूप व्हायला लागलेल्या आहेत. आणि गेल्या महिन्याभरात जे काही मला फोन आलेत MPIDशी संबंधित त्यामध्ये सगळ्यात जास्ती एक प्रकार असाच बघण्यात आला की आलेली रक्कम, गुंतवणूक केलेली रक्कम एक आहे आणि फिर्याद जेव्हा नोंदवली फिर्यादीत रकमा खूप वाढवलेल्या आहेत. या रकमा अनेकदा कुणी सल्लागार असतो तो करतो, हा सल्ला देतो, किंवा अनेकदा पोलीस अधिकारी म्हणतात की वाढवून लिहा म्हणजे लवकर त्याला जमा करावे लागतील कोर्टात तर ते पैसे मग वसूल होतील तुमचे. आता याच्यात नक्की हे पैसे वसूल करून देण्यामागे काही टक्केवारी ठरलेली असते का काय असते, मी डायरेक्ट आरोप नाही करत आहे, पण याच्यात साशंकता नक्कीच आहे की ह्या मागे नक्की उद्देश काय या प्रकारच्या खोट्या रकमा ॲड करण्यामागे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या रकमा ही MPID केस झाल्यावर आणि अटक झाल्याबरोबर तुम्हाला परत मिळतील तर हा तुमचा गैरसमज आहे. MPIDच्या केसेस आधी अटक जरी झाली तर त्याच्यासाठी तो जामीनसाठी प्रयत्न करतो आणि जामीनमध्ये जर त्याची बाजू जर क्लिअर असेल आणि त्याने जर त्याचे खाते पुस्तकं, अकाउंट्स, रिटर्न्स आणि त्याने तुम्हाला परत केलेले पैसे याचे जर पुरावे जर त्याने कोर्टासमोर दिले तर त्याला ताबडतोब जामीन मिळते. त्याला कुठली रक्कम कोर्टात भरणं गरजेचं नसतं. कोर्टात रक्कम त्याच वेळेस गरजेचं असतं जेव्हा हे सिद्ध झालेलं असतं की याने भरपूर पैसे घेतलेत आणि त्याचा मिसयूज केलेला आहे आणि त्यातून याने काही एक ठराविक रक्कम 10%, 20%, 25% कोर्टात जमा केल्याशिवाय त्याला जामीन देण्यात येऊ नये. असेही अनेकदा न्यायाधीश साहेब निर्णय देऊ शकतात, जामीन देताना त्याची कंडिशन टाकू शकतात. पण प्रत्येक वेळेस त्याला पैसे जमाच करावे लागतील न्यायालयात असं नाही आहे. आणि जमा केले तरी ते तुम्हाला त्वरित मिळतील याची ही कुठलीही शाश्वती नाही.
आणि मग ही केस एकदा जामीन झाली की मग चार्जशीट येणार. मग चार्जशीट आल्यानंतर मग वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कधीतरी ती केस ॲक्च्युअल चालणार, साक्ष पुराव्याला लागणार. त्यात साक्ष पुरावे होणार. मग समोर त्याचा वकील जो आहे आरोपीचा, तो तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला उलट तपासणी घेईल. त्याच्यात अनेक लोक गणतात. त्यामुळे MPIDची सरसकट तक्रार करणं हा एक चुकीचा सल्ला मानला जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस MPID दाखल केली की माझे पैसे वसूल होतील, हा जो ग्रह आहे हा तुम्ही ग्रह बदलावा अशी माझी विनंती आहे. जर तो तुमचा मित्र आहे, जर तो तुमचा विश्वासातला माणूस आहे आणि तुम्ही त्याच्या घरी जाऊन विश्वासाने पैसे दिलेले आहेत, तुम्हाला 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष तुम्हाला नफा मिळालेला आहे त्याच्यातनं, त्या माणसाने इमानदारीने पैसे परत केलेले आहेत आणि तरीही तुम्ही त्याच्यावर अविश्वास दाखवताय, हे चुकीचं आहे. त्या माणसाला परत पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही मदत करू शकतात. तुम्ही त्याला वेळ द्या. तुम्ही जर त्याच्यावर विश्वास दाखवला, त्याला जर आश्वासित केलं किंवा तुम्ही त्याच्याबरोबर उभे आहेत, लॉस होत असतो, ठीक आहे 6 महिन्याचं व्याज नाही, आता तुला लॉस झाला आहे ना, 6 महिन्याचा व्याज देऊ नकोस, चालेल, पण तू कर काम. तर कदाचित तो माणूस ह्या सगळ्या चक्रव्यूहातनं बाहेर पडेल आणि तो परत त्याच्या स्टेबल लेवलला आला की तो तुमचे परत पैसे देणं सुरू करेल. आणि जे लोक गुंतवणूक घेत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही जर गुंतवणूक घेताय तर त्याचे हिशोब व्यवस्थित ठेवा. त्याचे कुणाकडनं पैसे आले, किती तारखेला आले, त्याला किती पैसे दर महिन्याला परत केले, पैसे रोख आले का चेकने आले, तुम्ही किती टक्के व्याजाने परतावा दिला आहे, या सगळ्याचा हिशोब पाहिजे. तुम्ही जर पोस्ट डेटेड चेक दिला आहे तर तो सिक्युरिटीचा चेक दिला आहे का? तुम्हाला ही कल्पना आहे का की सिक्युरिटीचा चेक देताना त्यामागे किती मोठी जोखीम असते, काय लायबिलिटी तुमच्यावर येऊ शकते? जर तुम्हाला या गोष्टींबद्दल जर कल्पना नसेल तर कमीत कमी सल्ला घेत जा एकदा वकिलांचा. तुमच्या महाराष्ट्रभरात हजारोंनी वकील आहेत, तुमच्या आजूबाजूलाही वकील आहेत. अशी माझी अजिबात इच्छा नाही की प्रत्येकाने मलाच फोन करावा आणि सल्ला घ्यावा. तुम्ही कुणाकडनंही सल्ला घेऊ शकता. सल्ला फी तर कुठल्याही वकिलाकडे गेलं तर सल्ला फी लागणारच आहे. मोफत सल्ला जो असतो तो पूर्ण सल्ला नसतो, तो अर्धवटच असतो. त्यामुळे मोफतची अपेक्षा करू नका. आणि हे जे इन्व्हेस्टमेंट जे होते प्लस मायनस होत असतो याच्यात. आज अनेक लोकांनी आत्ता माझ्या मागच्या महिन्याभरात 3 बँकेचे लोक आलेत. तर बँकेमध्ये पैसे ठेवलेत लोकांनी आणि त्या बँकांनी ते पैशांचा अपहार केला आणि त्या बँका बंद पडल्या, पतपेढ्या बंद पडल्या, कोऑपरेटिव्ह बँक बंद पडल्या आणि लोकांचं करोडोंचं नुकसान झालेलं आहे. मी बीडच्या बँकेच्या आरोपीकडनं आहे, मी औरंगाबादमध्ये बँकेच्या आरोपीकडनं आहे, 2 बँकेच्या आरोपीकडनं आम्ही काम करतोय. तर पैसा तुमचा सेफ तर बँकेतही नाही आणि इथे तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जोखीम खूप जास्त आहे, रिस्क खूप जास्त आहे. जर इतक्या रिस्कवर तुम्ही जर जाता आहे, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे करता, तिथे ते तुमच्याकडनं आधीच कबूल करून घेता की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे जोखमीची बाब आहे. पूर्ण अभ्यासानंतर आणि पूर्ण चौकशी अंती तुम्ही तुमचे पैसे गुंतवा. आणि रिस्क फंड किती आहे, मीडियम रिस्क फंड किती असतात, लो रिस्क फंड कुठले असतात. मग जर लो रिस्क फंड आहे तर वर्षाला तुम्हाला 7 ते 8% परतावा मिळतो. मिड रिस्क जर असेल तर ती तुम्हाला 10 ते 12% परतावा देते. आणि हाय रिस्क फंडमध्ये जर तुम्ही टाकले, इक्विटी फंडमध्ये, तर ते पैसे तुमचे परतावा देताना 21% ते 40% रिटर्न्स तुम्हाला म्युच्युअल फंड्सवरही मिळतात. पण पैसे तर तिथेही बुडायची भीती असते, पैसे तर तिथेही तुमचे जाऊ शकतात.
मग एखाद्या वैयक्तिक माणसाकडे जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्यात एवढं पॅनिक व्हायचं कारण काय? आणि फिर्याद घेताना माझी, आता हा जो पुढचा भाग आहे हा माझा पोलीस खात्याला उद्देशून आहे, तो पोलिसांना माझी विनंती आहे की MPIDची तक्रार नोंदवून घेताना त्याची पूर्ण डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन आधी झालं पाहिजे, खरोखर लोकांनी किती पैसे दिलेत ते त्या लोकांनाही तर विचारा जे इन्व्हेस्ट करतायत की तुमच्याकडे पैसे दिले याचे पुरावे काय, तुम्ही किती पैसे दिले, इतके पैसे रोख दिले तर तुमच्याकडे रोख इतकी कशी होती, कुठून आली, तुमचा इन्कम सोर्स काय, याबद्दल पोलिसांनी चौकशी करायला नको? करायलाच हवी. त्यांचे इन्कम टॅक्सचे पेपर्सही घ्या ना. फक्त आरोपीलाच एकट्याला तुम्ही छळणार असाल असं कसं जमणार आहे? मला मुंबईचे 2 मोठे पोलीस अधिकारी आहेत मुंबईतल्या, मी नाव घेत नाही किंवा पोलीस स्टेशनचं नाव सांगत नाही, पण प्रत्येक वेळेस MPIDची तक्रार आल्यावर मला ते पोलीस अधिकारी फोन करतात, मला पूर्ण डिटेल्स सांगतात, माझ्याकडनं जाणून घेतात की याच्यात MPIDची तक्रार होऊ शकते का नाही, आणि त्यानंतरच ते पुढे कारवाई करतात. आणि अनेकदा त्यांना मी क्लिअर असं त्यांना सिद्ध करून दाखवलं आहे की ही तक्रार जी आहे ही MPIDची नाही आहे, ही व्याजाची आहे, ही सावकारीची गोष्ट आहे आणि सावकारीतनं हा निर्माण झालेली ही तक्रार आहे आणि ही खोट्या प्रकारे MPID कायद्यामध्ये बसवायचा प्रयत्न करतात. असाच मला फोन नागपूरवरनं आला होता. नागपूरच्याही एका पोलीस अधिकाऱ्याला मी असाच सल्ला दिला होता. त्यानेही नंतर लातूरमधनं एक फोन आला होता. लातूरच्याही पोलीस अधिकाऱ्याला मी डिस्करेज केलं होतं की अशी खोट्या तक्रारी घेऊ नका. सो पोलीस मित्र हो, आम्ही वकील काही पोलिसांचे शत्रू नसतो, फक्त दुर्दैवाने आम्ही आरोपीकडनं असतो, तुम्ही विक्टिमकडनं असतात आणि आम्हाला तुम्हाला उलट तपासणी करावी लागते. पण आमचा काही वैयक्तिक तुमच्याशी शत्रुत्व नाही. त्यामुळे तुम्हाला जर कुठल्या MPIDची केस दाखल करताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील, तुम्हाला जर शंका असेल तर पोलीस अधिकारीसुद्धा मला फोन लावू शकतात आणि माझा सल्ला घेऊ शकतात. पोलीस अधिकारी लोक जेव्हा अशा कामांसाठी मला फोन करतील तेव्हा त्याचे मी पैसे घेणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांना मोफत सल्ला देईन की MPID खाली गुन्हा नोंदवायचा का नाही याबद्दल. पण बाकी कुणीही, तुम्ही मग इन्व्हेस्टर असाल आणि तुम्हाला एखाद्यावर MPID दाखल करायची असेल तरीही तुम्ही मला संपर्क करू शकतात. माझ्याकडे अशाही केसेस आहेत जिथे आम्ही आरोपींच्या विरुद्ध तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि तिथेही मी अनेकदा MPID केस दाखल करण्यासाठी मी नाही म्हणत असतो, मी तो सल्ला देत नाही. रादर दुसरी कुठली फिर्याद, अनेक कलमं आहेत ज्याच्याखाली फिर्याद करता येते आणि तडजोडीतनं सुद्धा हे प्रश्न अनेकदा सुटतात. त्यामुळे मित्र हो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी अगदी स्पष्टपणे केस स्टडीज बरोबर सगळ्या डिटेलमध्ये सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही पाठवा, तुमच्या आप्तेष्टांना पाठवा, जो कोणी इन्व्हेस्टर आहे त्या प्रत्येक इन्व्हेस्टरला पाठवा आणि जो कोणी अशा टाईपचे शेअर्सचे किंवा इन्व्हेस्टमेंटचे, गुंतवणूकचे, MLMचे जर बिझनेस करत असाल तर तुम्हीसुद्धा मला संपर्क करू शकता. आणि तुम्हाला जर अशी भीती असेल की तुमच्यावर MPIDची फिर्याद दाखल होऊ शकते तर मग लगेच वकिली सल्ला घ्या, फोन करा, पण फी भरून फोन करा किंवा वैयक्तिक येऊन भेटा. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लवकरच दुसऱ्या एखाद्या विषयासाठी आपण भेटूयात. तोपर्यंत सुखरूप रहा आणि आपली गुंतवणूक सुरक्षितपणे करा. नमस्कार.